हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। गम करोति वाचालं मंगलाय प्रभातं श्री गुरु दीननारायण श्री चैतन्येश्वरं परमानंदं। हरे कृष्णा। सगळ्या उपस्थित भक्तांचं स्वागत आहे आजच्या भगवद्गीता सत्रात। तर आज आपण तिसऱ्या अध्यायाचा शेवटचा जो भाग आहे आणि जो सगळ्यात महत्वाचा असा भाग आहे त्याच्यावर आपण आज चर्चा करणार आहोत। तर हा जो भाग आहे हा प्रत्येक साधकासाठी फार महत्वाचा आहे समजून घ्यायला। हा जो शेवटचा सेक्शन आहे हा जर आपल्याला कळला तर आपल्या आयुष्यातले बहुतांश प्रॉब्लेम आपण हाताळू शकतो, त्यांना डील करू शकतो। तर मागच्या सत्रात आपण हे पाहिलं की दोन प्रकारचे लोक असतात समाजामध्ये, विद्वांसन आणि अविद्वांसन। जे अर्जुन भगवंत याला अर्जुनाला या दोन लोकांविषयी सांगतात। तर आता इथून जो सेक्शन सुरू होईल इथे भगवंत याला थोडा विस्तार करतात। इथे दोन प्रकारचे जे लोक आहेत, विद्वान आणि अविद्वान, आता यांच्यातला भेद कसा करायचा ते इथे आज भगवंत अर्जुनाला सांगणार आहे। माझ्या मागे म्हणण्याचा प्रयत्न करा। प्रकृते क्रियमाणानि गुणे कर्माणि सर्वशः अहंकार विमूढात्मा कर्ताहम इति मन्यते। तर अर्जुन भगवंताला प्रश्न विचारतोय की विद्वान व्यक्ती आणि अविद्वान व्यक्ती यांच्यात भेद कसा करायचा। तर कुठल्याही व्यक्तीला जर ओळखायचं असेल तर त्याच्या लक्षणांवरच आपल्याला लक्ष द्यायचं, बरोबर। जोपर्यंत मूर्ख व्यक्ती तोंड उघडत नाही, कळत नाही तो मूर्ख आहे, बरोबर। हुशार व्यक्ती जोपर्यंत तोंड उघडत नाही, कळत नाही हा नेमकं किती विद्वान आहे। त्याच प्रकारे भगवंत लक्षणांवरनं सांगतात की कोण विद्वान आणि कोण अविद्वान आहे। तर 27व्या श्लोकात भगवंत अविद्वान व्यक्तीचं लक्षण सांगतील, 28 आणि 29 मध्ये भगवान सांगतील की विद्वान व्यक्ती कसा ओळखायचा। ठीक आहे। तर याच्या पुढे आयुष्यात लक्षात ठेवायचं की व्यक्तीला जर तुम्हाला पारखायचं असेल तर त्याच्या लक्षणांवरनं पारखता येतं। लक्षण हेच त्याचं प्रमाण असतं। ओके। आता इथे भगवंत काय सांगतायत, प्रकृते क्रियमाणानि गुणै कर्माणि सर्वशः अहंकार विमूढात्मा कर्ता अहम इति मन्यते। आता जसं ट्रेन मधनं आपण चाललो, बरोबर। आता ट्रेन मधनं जर तुम्ही चाललात तर ट्रेन मध्ये तुम्ही बसला, ट्रेन मध्ये बसल्या बसल्या जर तुम्ही हे म्हणायला लागले की मी ट्रेन चालवतो, बघ हुशार की मूर्ख। पण ट्रेन चालली ना, तुम्ही पण चालले पुढे। त्याच प्रकारे प्रकृतीमध्ये क्रिया कंटिन्युअस आहे, तुम्ही त्या ट्रेनचा फक्त भाग झाला आहात। आणि ट्रेन मध्ये बसले बसले तुम्हाला काय वाटायला लागलं की बघा ट्रेन मीच चालतोय। त्याच प्रकारे प्रकृती क्रियमान आहे, चलायमान आहे, कंटिन्युअस कार्यरत आहे आणि तिच्या जशा तरंगा येतात तसं तुम्ही अनुभव घेतात, तसे तुम्ही वागतात आणि तुम्हाला काय वाटतं मीच क्रिया करतोय, पण तुम्ही क्रिया करत नाही। 3 गुण तुमच्याकडनं क्रिया करून घेतात। प्रकृते क्रियमाणानि गुणै कर्माणि सर्वशः, हे जे 3 गुण आहे सत्व रज आणि तम, ते तुमच्यावर हावी होतात आणि ते जेव्हा हावी होतात तुम्ही ते तुमच्याकडनं काम करून घेतात। ठीक आहे। जसं दारू पिलेला व्यक्ती पाहिलाय तुम्ही, तो घरातनं बाहेर पडतो जेव्हा एकदम ओके असतो आणि जेव्हा तो दारू पिऊन येतो काय अंतर असतं,
ते म्हणतात बॅलन्स राहत नाही. ओके, बरोबर. अजून हा, त्याचा बॅलन्स नाही राहिला, कंट्रोल नाही राहिला. तर सिंपल आहे बघा, जेव्हा व्यक्ती घेतलेला नसतो, त्याने दारू घेतलेली नसते, दारूचा प्रभाव झालेला नाही. एकदा दारूचा प्रभाव झाला की त्याची वागणूक पूर्ण बदलते. इथे तेच सांगतायत, तुम्ही आधी नॉर्मल असतात, तुम्ही एखाद्या स्थितीत प्रवेश केला की गुण तुमच्यावर हावी होतात आणि तुमच्याकडनं काम करून घेतात. जसं पिल्यानंतर त्या व्यक्तीला दारू त्याच्याकडनं काम करून घेते, तो व्यक्तीने काम करणार आता. त्याच प्रकारे हे जे 3 गुण आहेत ते जेव्हा आपल्यावर हावी होतात, मग आपल्याकडनं ते वेगवेगळ्या क्रिया करून घेतात आणि आपल्याला वाटतं की आपणच करून ते करत आहोत. तर असं ज्याला वाटतं तो व्यक्ती कोण आहे? की मी करता आहे, करता अहमिति मन्यते, हे ज्याला वाटतं तो कोण आहे? विद्वान की अविद्वान? कारण तुम्ही काही करतच नाहीये. जसं एखाद्या व्यक्तीने दारू प्यायल्यानंतर ती दारू वेगवेगळ्या क्रिया करून घेते, मग जेव्हा त्याच्यावर केस होते ना, मग त्याच्यात काय लिहिलेलं असतं? समजा एखाद्या व्यक्ती दारू पिऊन गाडी चालवतो, मग त्याच्या केसमध्ये FIR मध्ये काय लिहिलेलं असतं? कॉट अंडर दी इन्फ्लुएन्स ऑफ अल्कोहोल. तो दारूच्या प्रभावाखाली होता आणि मग गाडी चालवत होता, बरोबर. आता मग जर समजा या व्यक्तीने ऍक्सिडेंट केला, मग कोणाला जबाबदार धरायचं? दारूला की माणसाला? माणसाला. अरे दारूने तिथे लिहिलं ना, अंडर द इन्फ्लुएन्स ऑफ अल्कोहोल. क्वार्टर धरायची. कोणाला धरणार? पोलीसवाले क्वार्टर धरतील, स्वतः ठेवून घेतील खिशात. तर बघा, आता मला सांगा, दारू प्यायची की नाही हे कोणाच्या हातात आहे? तुमच्या. कुठे? तुम्ही कुठे घेत? त्या व्यक्तीच्या हातात आहे ना. त्याच प्रकारे जसं दारू पिल्यानंतर त्या व्यक्तीला तुम्ही दंड करता, दारूला दंड करतात का? नाही. त्याच प्रकारे 3 गुणांना दंड नाही होणार. दंड त्या व्यक्तीला होईल ज्याने ठरवलं की मला कुठल्या गुणात कार्य करायचं आहे. आलं लक्षात? म्हणून सगळा दोष आपल्यावर येतो का? कारण तुम्ही ठरवायचंय, तुम्हाला सत्वगुणात जगायचंय, तुम्हाला रजोगुणात जगायचंय, तुम्हाला तमोगुणात जगायचंय. आणि जो गुण तुम्ही ठरवणार तो गुण तुमच्यावर हावी होईल आणि ती क्रिया करून घेईल. पण करवून कोण घेणार? शेवटी गुणच करून घेणार. म्हणून इथे काय म्हटलंय? प्रकृती क्रियमानाने. आणि ज्याला या गुणांच्या अधीन झालेल्या व्यक्तीला वाटतं की मी करतो, तो व्यक्ती काय आहे? अहंकार, विमूढ आत्मा, तो मूर्ख व्यक्ती आहे, मूढ व्यक्ती आहे. म्हणून इथे अविद्वान व्यक्तीचं लक्षण दिले. अविद्वान व्यक्तीचं लक्षण सांगा. अविद्वान व्यक्तीला काय वाटतं? बरोबर, स्वतः करता आहे, करता अहम इति मन्यते. त्याला वाटतं की मी करता. हे अविद्वान व्यक्तीचं लक्षण. ठीक आहे. आता पुढचा श्लोक. आता ह्या 2 श्लोकांमध्ये 28 आणि 29 मध्ये भगवंत फार महत्वाचा मुद्दा सांगतात. 28 आणि 29 मध्ये जो व्यक्ती विद्वान आहे, त्या विद्वान व्यक्तीचं लक्षण आता इथे भगवंत आपल्याला सांगतील. परत प्रकृती संबंधित 3 गुणांच्या संबंधात. प्रकृते गुण सम्मूढा सज्जन्ते गुणकर्मसु तान कृष्ण विदो मंदा कृष्णविन्न विचालये. तर इथे भगवंत खूप सुंदर आपल्याला सांगतायत की जो विद्वान व्यक्ती आहे ना, तो स्वतःला करता नाही समजत. त्याला हे माहिती आहे की मी शरीरापासून वेगळा आहे आणि ह्या शरीरावर 3 गुणांचा प्रभाव होतो. सज्जनते गुण कर्मसु. ते 3 गुण मनावर प्रभाव करतात आणि मनाकडनं ते कार्य करून घेतात. हे त्याला एकदम क्लॅरिटी असते. म्हणून तो स्वतःला कधीही करता मानत नाही. इथे ते सांगतायत की त्याला तान कृष्ण विदो मंदा. त्याला हे माहिती आहे की 3 गुण जे आहेत प्रकृतीचे ते आपल्यावर हावी होतात, आपल्याकडनं काम करून घेतात. म्हणून तो सदैव काय करतो? त्या 3 गुणांपासून वाचण्याचा प्रयत्न करतो. 3 गुण कुठले कुठले सांगा? यातला सगळ्यात खालचा निम्न कुठला? तमोगुण. त्याच्यावरती
त्याच्यावरती. तर आपल्याला आयुष्यात जर चांगलीच कर्म करायची असतील, जर आपल्याला नेहमी आनंदात राहायचं असेल, तर तुम्हाला सत्व गुणाला कुठेतरी आयुष्यात प्राधान्य द्यावं लागेल. सत्वगुण कसा कराल तुम्ही जीवनात विकसित, सांगा जरा. तर सत्वगुणाचा विकास कसा करणार सांगा, हा फार महत्वाचा मुद्दा आहे. आणि हा जोपर्यंत तुम्ही शिकत नाही तोपर्यंत अध्यात्माला सुरू होत नाही. सत्वगुण कसा विकास करणार? ओके, पण हे फार नंतर येईल, आपल्याला एकदम बेसिक पाहिजे. हा, ओके. अजून सत्वगुणाचा विकास. हो, पण ते सहज शक्य नाही ना, कारण आता माझी प्रॅक्टिस इतकी झाली. हा, तेच सांगताय, ज्ञानाचा उपयोग करावा, पण ते तितकं सोपं नाही. हे बघा, सत्वगुण सगळ्यात सोपी पद्धत आहे सत्वगुण विकासाची. दोनच गोष्टी करायच्या आणि दोघंच्या दोघं जिभेशी कनेक्टेड आहे. आता सांगा. हा, बरोबर. कृष्ण प्रसाद खायचा आणि कृष्णाचं नाम जप करायचं. हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम राम राम. इतकं सोपं आहे. ह्या दोन गोष्टी केल्या की टप्प्याटप्प्यात तुम्ही सत्वगुणात याल आणि तुमच्या आयुष्यातले बहुतांश प्रॉब्लेम तुम्हाला सहज रीतीने हँडल करतात. तमोगुण आणि रजोगुण काय होतं, जेव्हा हवी होतात आपल्याला डिसिजन घेता येत नाही आणि चुकीचे डिसिजन आपण घेतले की मग सगळं आयुष्याची दिशा आपली बदलते. कृष्ण विना विचार येत. ठीक आहे, आता इथे ते सांगताय की हे जे 3 गुण आहेत, या 3 गुणांचं सगळ्यात महत्वाचं कार्य काय. आता हे बघा, हे 3 गुण काय करतात, आवरण टाकतात, पडदा. आणि तो पडदा पडला की बुद्धी झाकली जाते, डिसिजन करणं अवघड होतं आणि मग तिथून व्यक्ती एकदम वेगळा वागायला लागतो. उदाहरणाने सांगतो तुम्हाला. लहानपणी मुलं जेव्हा चंद्राला बघतात काय अट्टास करतात. हा, किती लोकांनी केलंय, चंद्र आणून द्या, चंद्र आणून द्या. बरं, मग आई कशी देते चंद्र आणून? आरसा किंवा पाण्याची परत असते. बरोबर, मग आला का चंद्र? आला नाही. मग तो मुलगा तर खुश झाला, चंद्र दिला. प्रतिबिंब. दुसरं उदाहरण, भातुकलीचा खेळ किती मुली खेळल्या किंवा किती माताजी लोक खेळल्या. कसा खेळता भातुकलीचा खेळ? ती खोटी खोटी चपाती, खोटी खोटी शेगडी, खोटे खोटे तवे, बरोबर. आणि मग ती चपाती शेकली जाते का? नाही. मग खाणार कोण? मॅडम म्हणतात खाऊन घ्यायचं. आता हे जे 2 उदाहरणं आपण घेतली, एक तर त्या चंद्राचं आणि भातुकली त्या खेळाचं, कशासाठी घेतलं आपण? सिंपल आहे बघा. आपला अट्टहास काय? आपला अट्टहास होता की मला भगवंतासारखं बनून बघायचंय. मग आता तुम्ही भगवंत बनवू शकतात का? जसं ती लहान मुलगी आहे, ती चपाती बनवू शकते का? भले ती लाटून घेईल, पण शेकताना नक्की हात शेकला जाईल. बरोबर. ते लहान मुलं असताना पप्पा आम्हाला पण दाढी करायची, मग ते फेस लावणार, मग ते ब्लेड आणणार. पण पप्पा काय करतात, त्या फावड्यातनं ब्लेड काढून घेतात, मग फावडा फिरवतात. काय दाढी झाली चकाचक. आपण इथे भातुकलीचा खेळ खेळायला आलो सगळे, पण तो भातुकलीचा जर खेळ खेळायचा असेल आणि त्याच्यात जर आनंद घ्यायचा असेल तर 3 गुणांचं आवरण टाकावं लागतं. मग वाटतं की बघा माझं घर, बघा माझा 2 BHK, बघा माझा 3 BHK, बघा आमचा मोठा बंगला, बघा गाडी, बघा. प्रकृती क्रियमाणानी, प्रकृतीच्या गुणाखाली सगळा खेळ चाललाय. जसं लहान मुलं खेळतात तसं तुम्ही तुमच्या गाडीमध्ये खेळता. खेळच आहे. खेळ मांडियेला कुठे काय शाळा. सगळ्यांनी खेळ मांडलेला आहे ते, कारण सगळ्यांना कसं बनून बघायचंय, मला असं बनून बघायचंय. इकडे विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती आहे. हे बघा, आज आपण विशेष ड्रामा फेस्टिवल साठी त्यांना बोलवले दोघांना.
तर जसं लहान मुलं अट्टहास करतात, वडील ती इच्छा पूर्ण करतात, पण त्याच्यासाठी तो पडदा टाकावा लागतो. मग त्याला वाटतं बघा मी काय भारी, मी काय भारी, मी हे केलं, मी ते केलं, मी इंजिनियर झालो, मी डॉक्टर झालो, मी हे केलं, मी ते केलं. पण सगळं काय शेवटी खेळ. बरोबर. कसं कळलं तुम्हाला खेळ? कारण ज्या वेळेला तुमचं शरीर संपतं, तुमची डिग्री, तुमचं घर, तुमचे नातेवाईक, तुमचे सगळे मुलं, तुमची नातवंड कुठे गेली? पुढच्या जन्मात परत नव्याने खेळ सुरू करावा लागतो. बरोबर. म्हणून त्याला काय म्हटलंय, हा चुकलीचा खेळ. आता तुला नाही जमलं, पुढच्या वेळेला कर, पुढच्या वेळेला चालू. जसं पुराणांमध्ये एक कथा येते. एकदा इंद्र एका ऋषींचा अपमान करतात. आता इंद्राने त्या ऋषीचा अपमान केला तर ऋषीने तिला शाप. तर तो ऋषी इंद्राला काय शाप देतो, तुझी मती एकदम जड आहे म्हणे, डुकरासारखी. डुक्कर कुठेही खात ना, त्याची मती खूप जड असते, तामसिक, प्रचंड तामसिक असतो. मग ते होतं तुझी वृत्ती इतकी तामसिक आहे, तू डुक्कर हो. आता इंद्र स्वर्गातनं कुठे आला? मालेगाव कॅम्प. इकडे दिसतात ना मोठे मोठे सशे, कधी पांढरे, कधी काय, कशाला असतात मोठे मोठे. आता तो देवराज आहे, इंद्र आहे, त्याला एकदम भारीतला बनवतात. आणि तो इतका हँडसम. आता हे बघा, त्यांच्या कम्युनिटीत तो हँडसम. आता तुम्ही म्हणाल काय हँडसम असतात का? नाही. तुम्ही डुकराला जर तुमचा चेहरा दाखवला, तुम्हाला काय घाणे सारखं बघा, कारण त्याच्यासाठी तुम्ही कॉमन नाही, तुम्ही ॲबनॉर्मल आहे. डुकराला डुक्करच आवडतं. आता तो इतका हँडसम असतो की सगळ्या गल्लीतल्या मुली त्याच्या मागे, सगळ्या. आणि बघता बघता त्याचा परिवार इतका वाढतो की पूर्ण पलटण त्याची, इतकी त्याची मोठी गँग. आता ती गँग इतकी मोठी, त्याला वाटतं बघा माझं थाट बघा, माझ्या मागे हजारो फॉलोअर बघा, त्याला वाटतं मी तर इथला राजा. आणि तो मग सगळ्या गटरी साफ त्यांची पूर्ण ते नॅचरल म्युन्सिपाल्टीचे लोक असतात, देवाने बनवलेले. मग ते सगळं एकदम साफसफाई चकाचक, त्यांना वाटतं बघा काय काम करतो आम्ही. पण आता होतं काय की त्याच्या शापाचा काळ संपायला येतो. आणि शापाचा काळ संपायला येतो आणि सगळे देवता येतात, म्हणे साहेब चला ड्युटीवर, झालं म्हणे. तर तो पहिले विचारतो तुम्ही कोण? म्हणे साहेब असिस्टंट तुमचा मॅनेजर. ए चल सर म्हणे, इथे बघ फॅमिली बघ म्हणे. असं कोणाचं रॉयल असतं काय एवढं? मग ते साहेबांना कंप्लेंट करायला जातं. कोण? ब्रह्माजी. म्हणे ऐकतच नाही, हे यायलाच तयार नाही म्हणे साहेब. मग ब्रह्माजी येतात त्यांना सांगायला, अरे म्हणे तू देवराज आहे, इंद्र आहेस, इथं काय करतो तू घाणीमध्ये, चल घरी. म्हणता नाही, हे बघा माझे पोरं बघा किती भारी भारी आवडतात, गोड वाटत. तू यायलाच तयार नाही. मग ते ब्रह्माजी म्हणतात, अरे तिथे पद तुझं जी जी सेवा आहे ती राहील काही नाही, ते नंतर बघू आपण, आता मला काही यायची गरज नाही. तो ब्रह्माजींना वाटतं हा असं सोडणार नाही, त्याच्या सगळ्या मुलांना मारून टाकणार. त्याला इतकं वाईट वाटतं, तो इतकं आरडाओरडा करायला होतो, तुम्ही इतके क्रूर आहात, तुम्ही इतके निष्ठुर आहात. पण मग त्याला हायचं म्हणजे त्याला बरं का वाटतं, कारण त्याची पत्नी असते. मग त्याचं मन लगेच पत्नीकडे जातं, व कमीत कमी ही तर राहिली, हिला तर सोडून दिलं. मग ते पुढे जायला लागतात. ब्रह्माजी मध्ये तिकडे नाही इकडे वर जायचा, ही आहे तुम्ही जा. मग ब्रह्माजींना कळतं की ही जोपर्यंत जात नाही तोपर्यंत हा काही येत नाही. मग तिलाही संपवतात. आता तर चल म्हणे नाही, तर त्याला म्हणतं एवढं भारी शरीर दिलं म्हणे, बघा किती हेल्दी आहे म्हणे. मग ब्रह्माजी काय करतं, त्याचं ते शरीर पण संपवतात. आणि जसा तो शरीरातून बाहेर येतो, तो लगेच ब्रह्माजींना प्रश्न विचारतो, इथे काय करतोय म्हणे आपण. तो ब्रह्माजींना काय प्रश्न विचारतो, इथे आपण काय करतोय. मग तेव्हा ब्रह्माजींना कळतं की बापरे, हे 3 गुण जेव्हा एखाद्यावर पकडत घेतात तर व्यक्तीला काहीच कळत नाही. त्याला फक्त घर, परिवार, त्याचं समाज, बाकी काहीच दिसणार नाही. प्रकृती गुण इतके भयंकर, तुम्हाला वास्तविकता कधी समजू दिला नाही. म्हणून आपल्याला भक्ती करणं अत्यंत अत्यंत गरजेचं आहे. कारण भक्ती केल्यानेच तुम्ही 3 गुणांच्या वर जाल आणि सत्य जे आहे, रियालिटी जे आहे ते बघू शकतात. नाहीतर तुम्ही सगळं जे बघतात 3 गुणांच्या लेन्स मध्ये. जेव्हा आपण 17व्या अध्यायावर येऊ, 18व्या अध्यायावर येऊ,
तुम्हाला अजून खूप क्लॅरिटी, इतकी क्लॅरिटी की तुम्ही कुठल्या व्यक्तीबरोबर बसायचं, उठायचं, बिझनेस कोणाबरोबर करायचा, कोणाला जवळ घ्यायचं, कोणाला लांब ठेवायचं, एकदम क्लॅरिटी येते जेव्हा 3 गुणांविषयी आपण चर्चा करतो. तर हे 3 गुण इतके प्रभावशाली आहेत हे आपल्याला माहिती पाहिजे. म्हणून ते भगवंत सांगताय की 2 प्रकारचे जे कर्ते आहेत, 2 प्रकारचे विचार करणारे जे लोक आहेत, विद्वान आणि एक अविद्वान. अविद्वानाचं काय लक्षण घेतलं आपण? अविद्वानाचं काय लक्षण घेतलं? स्वतःला कर्ता मानतो. आणि विद्वान जो आहे तो सत्य बघू शकतो, तो स्वतःला कर्ता मानत नाही. आणि इथे भगवंत आता 30व्या श्लोकात ह्या सेक्शनचं कन्क्लुजन करतील आणि आपल्याला सांगतील की काय केलं पाहिजे आणि काय नाही आपल्याला करायचं. ठीक आहे. मयि सर्वाणि कर्माणि संन्यस्यात्मचेतसा निराशी निर्ममो भूत्वा युध्यस्व विगतज्वय. तर इथे भगवंत सांगतायत की काय विचार कोणी केला पाहिजे. मयि सर्वाणि कर्माणि. या जगात जेव्हा आपण राहतो, आता हा फार महत्वाचा मुद्दा आहे आणि सिद्धांत आहे. बोलायला सुरू करताय स्वतःबद्दल. तुम्ही कुठलीही कर्म कोणासाठी केली पाहिजे हे भगवंत इथे स्पष्ट सांगताय. मयि सर्वाणि कर्माणि. सगळे कर्म तुम्ही माझ्यासाठीच केले पाहिजे. हा भगवंताचा अट्टहास आहे. हा तुम्ही जर पूर्ण केला नाही, केला तर काय होईल आणि काय नाही ते पुढच्या श्लोकात 2 श्लोकात येईल. पण इथे भगवंताचा काय अट्टहास आहे? मयि सर्वाणि कर्माणि. तुमचे सर्व कर्म माझ्यासाठीच झाले पाहिजे. आणि कसे? संन्यस्य अध्यात्मचेतसा. संन्यास म्हणजे काय? संन्यास म्हणजे काय? संन्यास अध्यात्मचेतसा. सम्यक न्यास इति संन्यास. बरं, काय सोडायला लावलं इथे तुम्हाला? संन्यास म्हणजे न्यास. न्यास म्हणजे सोडणे. काय सोडायचं इथे? काय सोडायचंय? आताच बघितलं आपण. विद्वान आणि विद्वान, अविद्वानाचं लक्षण. काय सोडायचंय? ती मती की मी करता आहे. त्या कर्ता भावातनं पहिले बाहेर निघा. बऱ्याच वेळेला आई वडील मुलांवर ना ते जबरदस्ती करतात. तू डॉक्टरच झाला पाहिजे, तू इंजिनियरच झाला पाहिजे. कशात झाला पाहिजे? तू चांगला पेंटर होऊ शकतो, तू चांगला आर्टिस्ट होऊ शकतो, चांगला गिटारिस्ट होऊ शकतो. बरोबर आहे की नाही? घरचे फार फोर्स करतात. का? देवाने तुम्हाला त्याला तुमच्याकडे टाकलं याचा अर्थ तुम्ही त्याचे प्रोप्रायटर नाही बरं का. प्लीज जरा इथे सेटिंग घ्या. ते तुमच्याकडे ठेवून गेलेले हे लक्षात घ्या. तो मुलगा भगवंताचा आहे, तो तुमच्या घरी आलेला आहे. भगवंत काही काळासाठी ठेवून गेले तुमच्याकडे. याला म्हणतात संन्यस्य अध्यात्म चेतसा. हे समजून घेणे की तुम्ही सगळे काही काळासाठी एक परिवार म्हणून थोड्या वेळेसाठी एकत्र आलेले आहेत. भगवंत कालांतराने सगळ्यांना वेगवेगळ्या रस्त्याला पाठवणार. याला म्हणतात त्याग. लाल कपडे घालणं म्हणजे संन्यास नाही. संन्यास ही मानसिकता आहे जी गृहस्थांना पण लागू पडते. करता भाव न ठेवता की हे सगळं माझं आहे हा भाव न ठेवता सगळी कार्य करत राहणे. आईचा रोल घेतला, आईचा रोल करत राहणे. वडिलांचा घेतला, वडिलांचा रोल करत राहणे. निरासक्त हो, त्याला म्हणतात संन्यास. कपड्याला नाही संन्यास म्हणत, येईल अजून पुढच्या चॅप्टरमध्ये. बऱ्याच लोकांना वाटतं संन्यास घेतला. अरे संन्यास गृहस्थांसाठी पण आहे. कारण संन्यास ही चेतना आहे, ही विचारसरणी आहे, ही विचारधारा आहे. तो काही कपड्याचा कलर नाही. एखादा गृहस्थ सुद्धा संन्यासी होऊ शकतो जर त्याची मानसिकता तशी असेल. आज आपला जो ड्रामा आहे ना तो त्याच विषयावर आहे. म्हणून आपल्याला हे माहिती पाहिजे. निराशी, आशा नाही ठेवायची. निराशा. निराशा म्हणजे काय? हताश होण्याला निराशा नाही म्हणत. अपेक्षा नको. तुम्ही तुमचं बेस्ट द्या ना. निराशी. निर्मम. मम म्हणजे काय? हा माझा, ही माझी, हे माझं. निर्मम तो भाव. ते भाव तुमच्यासाठी कालांतराने घातक ठरतात, बांधणारे ठरतात.
बुधवा युद्धस्व विगत जळ. या मानसिकतेत जर तू युद्ध केलं अर्जुना तर तुला पाप लागणार नाही. याला म्हणतात संन्यस्य अध्यात्म चेतसा. ठीक आहे. आता भगवंतांनी तर सरळ सांगितलं मै सर्वांनी का, सगळे कर्म माझ्यासाठी. म्हणजे तुम्हाला जर पुत्र उत्पन्न करायचे, पुत्री उत्पन्न करायची, तुम्हाला करोडपती व्हायचंय, तुम्हाला हे पाहिजे, सगळं कोणासाठी? तुम्ही लेकरं उत्पन्न करून सुद्धा संन्यासी होऊ शकता. काय प्रॉब्लेम? कारण संन्यासी कपडा नाही, संन्यासी चेतना आहे. संन्यासी अध्यात्म चेतसा. ठीक आहे. आता मग अर्जुन म्हणतो की ठीक आहे ना, तू सांगतोय ते बरोबर आहे रे, पण सगळेच ऐकतील असं काही नाही ना. कुणी ऐकेल, कुणी नाही ऐकणार. मग आता भगवंत दोन लोकांविषयी सांगतील. पहिल्या त्या लोकांविषयी सांगतील जे भगवंतांनी जे सांगितलंय 30व्या श्लोकात ते करायला तयार होतील, आणि 32व्या श्लोकात ते सांगतील जे लोक करायला तयार नाही. ठीक आहे. 31 श्लोक. ये मे मतमिदं नित्यम, ये मे मतमिदं नित्यम अनुतिष्ठन्ति मानवा श्रद्धावन्तो अनुसूयन्तो मुच्यन्ते तेऽपि कर्मभिः. ये मे मत, भगवंताने काय सांगितले? मी जे मत मांडलं, मतम इदम नित्यम अनुतिष्ठन्ति मानव. अनुतिष्ठन म्हणजे जो पालन करेल. कसं करेल? श्रद्धावंतो, श्रद्धेने, अनुसूयंतो, ईर्ष्या नाही करायची, भगवंताविषयी राग नाही धरायचा. त्यांना जागा नाही. दोन लक्षणं सांगितले. श्रद्धावंतो, अनुसूयंतो. श्रद्धेने आणि असूया न करता जो मी सांगितलं त्याला पालन करतो, त्याचं काय होईल? मुच्यन्ते तेऽपि कर्मभिः. तो सगळ्या कर्मबंधनातून मुक्त होईल आणि माझ्याकडे परत येईल. बघा, आहे की नाही सुंदर? फक्त भगवंत जे सांगतील त्याचं पालन केल्याने तुम्ही इथून बाहेर पडायला रेडी. पण कसं? श्रद्धावंतो, श्रद्धा पाहिजे की भगवंत जे सांगतात ते माझ्या कल्याणासाठी सांगतात. आणि कसं? अनुसूयंतो, ईर्ष्या नाही पाहिजे की अरे भगवंत हे काय सांगतायत, तुम्हाला काही जमत नाही. अनुसूयंतो, त्याचा इफेक्ट काय होईल? मुच्यन्ते तेऽपि कर्मभिः. सगळ्या कर्मबंधनातून तो व्यक्ती मुक्त होतो. आता हा फार महत्वाचा श्लोक आहे, कारण बहुतांशी जे लोक असतात ते भगवंताच्या आज्ञेला पालन करण्यात त्याची इच्छा नसते. आता इथे भगवंत सांगतील की जे मी जे सांगतोय चांगल्या मनाने ते पालन न करण्याची ज्यांची इच्छा आहे त्यांना काय रिझल्ट मिळतो? जसं पहिल्या कॅटेगरीतल्या लोकांना काय रिझल्ट मिळाला? मुच्यन्ते तेऽपि कर्मभिः. सगळ्या कर्मबंधनातून ते मुक्त झाले. मग आता जे पालन नाही करत त्यांना काय फळ मिळेल? येतत् अभ्यसूयन्तो, येतत् अभ्यसूयन्तो नानुतिष्ठन्ति मे मताम् सर्वज्ञान विमूढास्ताम् अविद्धि नष्ट चेतसाम्. तर इथे भगवंत सांगतायत अनुतिष्ठन्ति मे मताम्, न अनुतिष्ठन्ति, जे मी सांगितलंय त्याचं पालन नाही करत, सर्व ज्ञान विमूढ, त्यांचं कुठलंही ज्ञान फलित होणार नाही. विद्धि नष्टात् अचेतसः, आणि त्यांची जी चेतना आहे तिचा विकास कधीच होणार नाही. म्हणून अध्यात्म इथे लक्षात घ्या, तुमच्या आणि माझ्या मतावर नाही चालत अध्यात्म. लोकांना वाटतं हे पण अध्यात्म ते पण नाही. अध्यात्म तसं होत नाही. अध्यात्म तुम्ही किंवा मी ठरवत नाही, अध्यात्म भगवंत ठरवतात. आता इथे बहुतांश प्रभूजी लोक ऑफिसला जातात. ओके, ऑफिसला जाताना तुम्ही कसे कपडे घालतात? फॉर्मल कपडे घालतात. जर उद्या तुम्हाला वाटलं की हाफ चड्डीवर जायचं, काय होईल? नाही. बरं, माताजी ऑफिसला जातात,
तुम्ही म्हणाल की नाही आता झोपेत अशीच जाते गावावर आणि दात घासून जाते फक्त पावडर बिवडर लावते, काय होईल? चालतं तसं? काय काय प्रॉब्लेम काय? कामच तर करायचंय ना, बरोबर आहे ना? हाफ पॅन्टवर काय आणि फुल पॅन्टवर काय, कामच करणार आहे, झोपणार आहे का तिथे? हा, मग प्रॉब्लेम काय? प्रत्येक ठिकाणाचे आपले नियम आहेत. तिथे तुम्ही हे नाही म्हणू शकत हे का नाही, हे नियम आहे, ते सगळ्यांसाठी कॉमन. तसं भगवंत सांगतात की मी बनवलेले नियम सगळ्यांसाठी आहे. म्हणून अध्यात्म हा काही तुमच्या मतानुसार नाही किंवा माझ्या मतानुसार नाही. भगवंत सांगतात की जे मी दिलेलं मत आहे ते मत जर पालन करत नसेल तर त्याचा विकास होणार नाही आणि त्याची बुद्धी कायम झाकलेली राहील. मग तो योग्य निर्णय घेणार नाही, जन्म मृत्यूच्या चक्रात तो फिरत राहील, त्याचा अध्यात्म कधीही पूर्ण होणार नाही. आता अर्जुन जो आहे तो म्हणतो बापरे इतकं घातक होऊ शकतं जर कोणी तुमच्या आज्ञेचं पालन नाही केलं तर भगवंत म्हणतात हो, कारण त्याच्या आध्यात्मिक विकासाचा इथे प्रश्न आहे. मग अर्जुन आता भगवंताला प्रश्न विचारेल की मग या सगळ्या गोष्टींच्या मागे मूळ कारण काय आहे? तुम्ही त्या व्यक्तीला ज्ञान द्या ना, त्याला ज्ञान मिळालं की तो चुकीचे कामं बंद करेल. भगवंत म्हणतात नाही, तसं होत नाही. अर्जुन म्हणतो का? तर इथे भगवंत आता अर्जुनाला सांगतील की काही वेळेला ज्ञान असलेले लोक सुद्धा चुकीचे काम करतात. मग अर्जुन म्हणतो कसं काय करू शकतो? अरे त्याच्याकडे तर ज्ञान आहे ना. सिंपल आहे, उदाहरण देतो. गाय छापवर काय लिहिलेलं असतं? गुटख्याच्या पुडीवर काय लिहिलेलं असतं? तुम्हाला काय बरोबर लिहिलेलं असतं. सगळ्या भिंती लाल करणारे कोण आहेत? हे गुटखेवाले. सगळीकडे कोपरे कोपरे लाल लाल करून ठेवतात. मग आपल्याला त्या बिल्डिंगच्या कोपऱ्यांमध्ये देवी देवतांचे फोटो लावायला तो कमीत कमी तिथे तो थुकणार नाही, बरोबर? त्या पुडीवर लिहिलेलं मग तो का खातो? बरोबर, त्याला ज्ञान आहे ना, नाही खाल्लं पाहिजे, मग का खातो तो? हा, त्याचं कारण इथे देत आहेत भगवंत. आता हा खूप महत्वाचा आहे. म्हणून ज्या ज्या लोकांना व्यसन आहे, ज्या ज्या लोकांना चुकीच्या सवयी, त्याची सायकोलॉजी इथे आज. आता पुढचा जो सेक्शन 15 मिनिटात संपू, कारण आपल्याला ड्रामा पण इथे आज बघायचा आहे. तर हा जो सेक्शन आहे ना फार सिरियसली आहे का, कारण फार फार महत्वाचा आहे. इथून भगवंत सगळ्या सूत्रांचा उलगडा करणार आहे. भगवंत इथे कारण देत आहे, माझ्या मागे म्हणण्याचा प्रयत्न करा. फार महत्वाचा श्लोक आहे हा. सदृशं चेष्टते स्वस्या प्रकृते ज्ञानवानपि प्रकृतिं यान्ति भूतानि निग्रहं किं करिष्यति. हा जो शेवटचा जो शब्द आहे निग्रहं किं करिष्यति, त्याला खूप वाटतं की मला हे चुकीचं काम नाही करायचं, पण तरी तो करतो चुकीचं काम. का? प्रकृती यांती भूतानी, तो त्याचा स्वभाव झालेला आहे. एखादी क्रिया जेव्हा तुम्ही सारखी सारखी करता त्यावेळेला ती तुमची प्रकृती बनते. प्रकृती म्हणजे स्वभाव. तिथे प्रकृतीचा काय अर्थ आहे? तो तुमचा स्वभाव बनला आहे आणि तुम्ही त्या स्वभावाला दाबून जर ठेवलं तर कालांतराने तो खूप विद्रूप रूप धारण करेल. निग्रहं किं करिष्यति. भगवंत दाबून काही होणार नाहीये त्याला. मग समजा एखाद्याला जर दारू प्यायचं व्यसन लागलं आणि त्याला तल्लब लागली, मग दाबून नाही ठेवायची का? नाही, पिऊ द्या, घरून आणून द्या, तुम्ही चांगली पिझ्झा फक्त गावठी गावठी असं म्हणणार का? निग्रह किं करिष्यति. इथे भगवंत स्वतः समजा दाबून काय फायदा, निग्रह करून काय फायदा. मग याचा कसा अर्थ घेणार तुम्ही? इथे भगवंत सांगताय की जर एखाद्या व्यक्तीमध्ये एखाद्या क्रियेविषयी अति आसक्ती झालेली असेल, जे लोक योगा बिगा करतात ना, नीट ऐका, त्यांच्यासाठी असो, तर इथे भगवंताने निग्रहं किं करिष्यति का सांगितलंय? कारण कर्म आणि ज्ञान योग म्हणजे अष्टांगिरी, ज्याला आपण आजकाल योगा
म्हणजे बाहेर योगा मेडिटेशन करताना त्या दोन लोकांसाठी. कर्म आणि योग पद्धती, ज्ञान पद्धती भगवंत म्हणतात तिथे फेल होईल. का? प्रकृती नियंती भूतानी. कारण त्याचा स्वभाव इतका खोल गेलाय की त्यातनं बाहेर काढण्याची शक्ती त्याच्या मेडिटेशन टेक्निक मध्ये नाही, त्याच्या योग प्रणालीला ते शक्य नाही. म्हणून इथे भगवंताला निग्रह किम करिष्यति, तो काढू शकणार नाही, ती प्रक्रिया इतकी पॉवरफुल नाही. म्हणून या श्लोकात भगवंत काय सांगतायत की कर्म मार्ग आणि ज्ञान मार्ग किंवा अष्टांग मार्ग या व्यक्तीला बाहेर काढण्यात सक्षम नाही, तो इथे फेल होणार. सिंपल. आता समजा एखादा व्यक्ती खूप व्यसनाधीश झालाय, त्याला व्यसन लागेल. आता व्यसन त्याला त्यातनं बाहेर काढायचं, तुम्ही म्हणणार की मेडिटेशन करा, बरोबर. आता मेडिटेशन करताना त्याच्या स्वप्नात बाटली आली किंवा पुडी आली किंवा जे काही त्याला व्यसन असेल, आता काय मेडिटेशन करणार तो? कसलं मेडिटेशन करणार? कसलं मेडिटेशन? आणि जर तो मेडिटेशन करणार नाही तर ती सवय जाणार नाही. पण सवय जाण्यासाठी त्याला एक बेसिक प्लॅटफॉर्म पर्यंत येणं गरजेचं आहे. त्याच्यामुळे इथे कर्म आणि ज्ञान फेल होता. इथे फक्त एकच मार्ग चालेल, तो म्हणजे भक्तीचा मार्ग. हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम राम राम. कारण भक्तीला क्रायटेरियाच नाही. कोणीही व्यक्ती कितीही पतित असेल, कितीही दूषित असेल, तर भक्ती केल्याने तो निश्चित रूपाने शुद्ध होणार. त्याच्यासाठी क्रायटेरिया काही नाही. पण कर्म आणि ज्ञान मार्गाला स्टार्टिंगला क्रायटेरिया आहे. जर तो बेसिक शुद्धतेच्या स्तरात नसेल तर तो पुढे टिकणार नाही. म्हणून निग्रहम किम करिष्यति, इथे निग्रह करून फायदा नाही, इथे दाबून फायदा नाही, त्याला योग्य ती पद्धत द्यावी लागेल. जसं आपण तिसऱ्या अध्यायाचं महात्म्य घेतलं नाही, आज मी तुम्हाला तिसऱ्या अध्यायाचं महात्म्य सांगेन की किती पॉवरफुल आहे भक्ती, की कुठल्या स्तरावरचा व्यक्ती सुद्धा वर उचलू शकते भक्ती. तर पद्मपुराणात गीता महात्म्य येतं. गीता महात्म्य कोणी कोणाला सांगितलंय सांगा? गीता महात्म्य नाव ऐकलंय का? मला ओळखतात गीता महात्म्य आपण दर आठवड्याला घेतो, दर चॅप्टरच्या सुरुवातीला घेतो. कोणी कोणाला सांगितलंय? कोणी कोणाला सांगितलंय? कोणी कोणाला सांगितलंय? भगवान शंकर माता पार्वतीला प्रत्येक अध्यायाची आख्यायिका सांगतात. लक्षात ठेवा, पुढच्या वेळेला विचारेल. ठीक आहे. तर इथे स्टोरी सांगताय की तिसरा अध्याय किती पॉवरफुल. तर इथे ते कथा सांगतात. एक ब्राह्मण असतो, त्या ब्राह्मणाचं नाव असतं जड. काय नाव असतं? हा कौशिक परिवारातला ब्राह्मण आहे आणि जनस्थान नावाच्या शहरात राहतो. ओके. इतक्या मोठ्या परिवारातला कुळातला हा ब्राह्मण व्यक्ती, तर त्याची संगत चुकते आणि संगत चुकल्यामुळे तो सगळ्या चुकीच्या मार्गाला, सगळ्या, आणि इतक्या चुकीच्या मार्गाला लागतो की दुसऱ्यांच्या घराला लुटणं, तिथे चोरी करणं, डाका टाकणं, सगळं करायला लागतो. इतकंच काय, वैश्यागमन वगैरे सगळं सुरू करतो. आणि बघता बघता त्याच्या घरातले त्याला हाकलून देतात. मग तो इकडनं तिकडनं चोरी करून जगतो. तर एकदा तो दुसऱ्या गावात गेलेला असतो आणि तिथे बघतो की खूप मौल्यवान वस्तू आहेत, हत्ती दंत, अशी वेगवेगळ्या महागड्या गोष्टी. तो ते चोरून आणतो. कारण काय, इथे चोरणार, दुसरीकडे विकणार, म्हणून तो सगळ्या गोष्टी चोरतो. पण ज्या वेळेला तो परतीला येत असतो तर जंगलात थांबतो आणि नेमकी त्यावेळेला अंधार व्हायला, संध्याकाळची वेळ, आणि त्यावेळेला तिथे चोराची टोळी येते. आणि ते चोर बघतो की याच्याकडे इतक्या मौल्यवान वस्तू आहेत, इतक्या महागड्या महागड्या वस्तू आहेत. मग ते काय करतात, त्याला तिथेच ठार करतात, सगळं घेऊन पळून जातात. आता बघा, ज्या व्यक्तीने आयुष्यभर चुकीची कर्म केलेली आहेत, पापकर्म केली आहे, त्याला मेल्यानंतर प्रेत योनी मिळते, भूत योनी मिळते. हा होतो पिशाच, आणि त्या झाडाच्या अवतीभोवती फिरत.
आता इकडे त्याचे घरचे सगळे वाट बघतात, आता येईल तेव्हा येईल, पण तो काही येईल ना. आणि त्याचा जो मुलगा असतो तो मात्र फार धार्मिक असतो. तो वेद पाठ करणार, सगळ्या त्याच्या दैनंदिन क्रिया करणार, सगळ्यांचं चांगलं हित करणार. मग तो शोधतो की वडील कुठे गेले, मग त्याला कळतं की यात्रेला गेले तो कुठेतरी. मग तो शोधत शोधत तिथे पोहोचतो. मग त्याच्या वडिलांबरोबर एक व्यक्ती असतो, तो त्याला भेटतो आणि तो त्याला सांगतो की त्याने त्या दिवशी अशी चोरी केली, जंगलातनं जाताना त्याला चोराने मारलं आणि तो आता भूत झाला, प्रेत झाला. त्याला इतकं वाईट वाटतं. तो घरी परत जातो, सगळी सामग्री घेतो आणि तो गयेला जाणार त्याच्या वडिलांसाठी पिंड करायला. तिथे गावातही करतो, पण पिंड करायचं अजून व्यवस्थित व्हावं म्हणून तो गयेला जातो. आणि जेव्हा तो गयेला जातो तर जाताना भगवंताच्या कृपेने म्हणा कसंही म्हणा, तो त्याच मार्गाने जातो, त्या मार्गाने त्याचे वडील गेले. इतकंच नाही तर तो बरोबर त्याच झाडाखाली थांबतो जिथे त्याचे वडील त्या रात्री थांबलेले असतात. त्याला माहित नाही की वरती प्रेत वडिलांचे ते भूत म्हणून तिथे फिरतात. मग तो त्याचं संध्याकाळची नित्यपूजा करतो. नित्यपूजा झाल्यानंतर त्याची एक सवय असते, रोज गीतेचा 3रा अध्याय पाठ करायचा. मग तो म्हणतो, अरे आज आपली साधना नाही की आपण गीतेचा 3रा अध्याय पाठ नाही केली. आणि तो इकडे गीतेचा 3रा अध्याय पाठ करायला सुरू करतो. 1 श्लोक, 2 श्लोक, 3 श्लोक, 4 श्लोक करता करता 30वा, 35वा करता करता 43व्या श्लोकात येतो. आणि जसा 43वा श्लोक पूर्ण करतो आणि इति कृष्ण समर्पयामी असं म्हणतो, तत्क्षणी इतकी जोरात वीज कडकते तिथे. आणि नुसती वीज नाही कडकत, तर त्या विजेच्या प्रकाशात त्याला हे दिसतं की तिथे एक वैकुंठाचं विमान आलं. आणि नुसतं विमान नाही आलंय, तर त्याचे वडील जे प्रेत योनीत असतात, आता ते चतुर्भुज रूप घेऊन कुठे बसले, त्या वैकुंठ विमान. आणि त्याला दिसायला लागतो. तो म्हणतो, कोण तुम्ही? मग तो सांगतो की अरे मी तुझा पिता. तो म्हणजे तुम्ही तो प्रेत योनीत गेले? तो म्हणे, हो, तू 3रा गीतेचा अध्याय पाठ केला, त्याचं फळ मला प्राप्त झालं आणि या भूत योनीतनं मी सुटलो आणि आता मी चाललो म्हणे भगवंताच्या. ही भक्तीची महिमा आहे. आता हा इतका पापी होता, आता याला तुम्ही काय अष्टांग योग करायला सांगा पण. काय ब्रिदिंग करायला, डीप ब्रिदिंग, कपालभाती, भस्त्रिका, अनुलोम विलोम, मेडिटेशन, ध्यान करा. अरे कोण होतो भूत झाला, त्याला काही ध्यान करताय? भक्ती इतकी शक्तिशाली आहे की पुढच्या योनीतनं सुद्धा बाहेर काढण्याची ताकद आहे, पण अष्टांग योग आणि कर्म मार्गाची ताकद नाही. म्हणून निग्रहम किम करिष्यती, काही फायदा नाही. अशा व्यक्तीला भक्तियोगच द्यावा लागेल, अन्यथा त्याचा उद्धार होणं शक्य नाही. ठीक आहे. तर हे आपल्याला इथे भगवंत सांगताय, दुसरा कुठलाही मार्ग घेऊ नका. एक मात्र सगळ्यात उत्तम जो मार्ग आहे तो भक्तीचा मार्ग आहे. तोच मार्ग तुम्ही घ्या, सगळ्यात सोपा मार्ग आहे. आता शेवटचे काही श्लोक जे फार फार महत्वाचे आणि हाच या चॅप्टरचा क्रक्स, इसेन्स आहे. माझ्या मागे म्हणा. अर्जुन उवाच अथक्केन प्रयुक्तोऽयम् पापं चरति पुरुष अनिच्छानपि वार्ष्णेय बलादीव नियोजित. आता अर्जुनाचा शेवटचा एकच प्रश्न राहिला. तुमचं म्हणणं बरोबर आहे की स्वभाव त्या व्यक्तीला काही करून घेतो. एकदा त्या व्यक्तीचा स्वभाव घडला की काही करून घेतो. आणि कुठपर्यंत करून घेतो? पापम चरती पुरुष, तो सारखा पाप क्रियेत लागतो. आणि कसा लागतो? अनिच्छन, असं वाटतं इच्छा नसताना कोणीतरी बलात् जबरदस्ती करून घेते त्याच्याकडनं. बरं वाटतं ना काय वेळेला आपल्याला वाटतं की लाख मोबाईल नाही बघावा, पण बलादीव नियोजित. मग तुम्हाला आठवतं, हा प्रभूजी बोलले होते, पण पुढे उत्तर दिलं नाही. आता बघून घेते पुढच्या आठवड्यापासून बंद करेल. बलादीव नियोजित, नियोजित केलं जाते, जबरदस्ती मला लादलं जात आहे. पण इथे अर्जुन विचारतो की तो कुठला फोर्स आहे कृष्ण, जो त्या व्यक्तीकडनं जबरदस्ती चुकीचे काम करून घेतो. आता इथे भगवंत अर्जुनाला या प्रश्नाचं उत्तर देतात. श्री भगवान उवाच कामयेष क्रोधयेष
रजोगुण समुद्भव महाशनो महापाप्मा विद्यम एनम इह वैरिणम. आपले सगळ्यात मोठे दोन शत्रू इथे लिहिले. सांगा तुम्ही झोपले येतात जागे व्हा आणि उत्तर द्या. आतापर्यंत जी चर्चा जर तुम्ही ऐकली असेल तुम्हाला लगेच पकडता येईल. सुंदर परफेक्ट उत्तर. तुम्हाला जर सर्दी खोकला झाला तर तुम्ही ट्रीटमेंट कसली घेता? तुम्ही व्हायरसवर ट्रीटमेंट करता, सर्दी खोकल्यावर नाही ट्रीटमेंट घेतली, बरोबर? तर काम आणि क्रोध कोण उत्पन्न करतं? आपला शत्रू रजोगुण आहे, काम क्रोध नाही. त्याचं बाय प्रोडक्ट आहे. म्हणजे तुम्हाला व्हायरल इन्फेक्शन झालं, मग सर्दी खोकला पडसं झालं, तुम्ही त्याला ट्रीटमेंट नाही करायची, व्हायरसवर ट्रीटमेंट करायची, बाकी सगळे लक्षण काय? किती लोकांना राग येतो खरं खरं सांग? बापरे, बाकी साधूच मुक्त झाले सगळे रागातून, काम क्रोध सगळे मुक्त झाले. बरं, मला आता दोन शब्द सांगायचे, दोन विशेषण लिहित काम आणि क्रोधाला. कोण सांगेल? तीन विशेषण आहे, सॉरी. महा अशन, दुसरं तापमान, तिसरं वैरी. सगळ्यात मोठे दोन वैरी आहेत आपले हे. शॉर्ट मध्ये एक रजोगुण. बरं, यांचं लक्षण समजून घ्या. भयानक लक्षण आहे त्यांची. महाअशन, अशन म्हणजे काय? खाण. आपण म्हणतो अशन, खाल्लं का तुम्ही? काम आणि क्रोध यांची जी भूक आहे ना, कधीच संपणार नाही. कारण अशन म्हटलं जाईल. आणि दुसरं महापाप्मा. तुमच्याकडनं इतके चुकीचे काम करून घेतील, इतके चुकीचे तुमच्या लक्षात सुद्धा येणार नाही. इह वैरिण. या जगात या दोघांपेक्षा आपले मोठे वैरी दुसरे कोणीच नाही. तुमची सासूबाई तुमची वैरी नाही, तुमची सुनबाई तुमची वैरी नाही. वैरी कोण? रजोगुण. ज्यातनं काय उत्पन्न झालंय? काम क्रोध. काय हे डेंजर आहे? सांगा दोन लक्षणं. महाअशन, यांची भूक मिटणारी, आणि हे तुमच्याकडनं सगळे चुकीचे काम करून घेणार. म्हणून भगवंत सांगतायत विद्य. विद्य म्हणजे जाणून घ्या अर्जुन, यांच्यापेक्षा मोठे शत्रू इथे आपले दुसरे तिसरे कोणी नाही. हे ते दोन आहेत जे फोर्स करतात व्यक्तीला, करा करा करा, चुकीचे काम करा. आणि छन्नपि वाष्णेय. आणि हा रजोगुणाचं लक्षण बघा. जे आपल्या मध्ये भगवंताचं प्रेम आहे, त्या प्रेमाचं परिणिती काय करणार? कामात. प्रेमाचं सगळ्यात सुंदर लक्षण सांगा मला. प्रेम. किती लोकांनी प्रेम केलंय? लाजायची काय? काय बाईचं नाव विचारलं? प्रेमाचं लक्षण सांगा. प्रेम म्हणजे काय? नाही. प्रेम, आपल्याकडे प्रेम आहे. प्रेम नाही आली ना, ते तुमच्या घरात आहे प्रेम इधर आहे, त्याचं नाव प्रेम. हा नाही, याला सोडून द्यायचं. प्रेमाचं लक्षण काय? सुंदर. निस्वार्थ सेवा म्हणजेच प्रेम. जिथे मला काही मी करेल सगळ्या समोरच्यासाठी, त्यालाच प्रेम म्हटलं गेलंय शास्त्रात. बाकी जिथे निज इंद्रिय प्रीतिवांच्या तारे बोली काम, त्याला काम म्हटलं गेलं. जिथे स्वतःसाठी पण थोडं झालं तर काम नाही. कृष्णेंद्रिय प्रीतिवांच्या म्हणजे दुसऱ्यासाठी केलं त्यालाच प्रेम म्हटलं गेलं. तर रजोगुण इतका भयंकर आहे की भगवंताविषयीचं जे प्रेम आहे ना, त्याला कामात परिणित करतो. जसं दुधात थोडं विरजण पडलं की दूध नाही राहत, आता ते दही झालं. आज आपल्यात प्रेम आहे, पण रजोगुणामुळे ते प्रेम नाही जाणवत. आज काय जाणवतं? काम. माझ्यासाठी, मी 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 मी.
आणि जिथे मी जास्त आहे ना तिथे डिप्रेशन, एन्झायटी, स्ट्रेस 100% आहे. कुठून उत्पन्न झालंय? सुंदर, परफेक्ट उत्तर. म्हणून आपला शत्रू रजोगुण आहे. आणि जर तुम्ही तुमच्या पंचज्ञानेंद्रियातनं सगळं राजसिक इनपुट दिलं तर मग तुमची खैर नाही. टीव्हीवरचे सिरियल सात्विक असतात, राजसिक असतात, तामसिक असतात. हा या प्लीज. हा, सात्विक, राजसिक, तामसिक. तामसिक बापरे, दारू पितात का? क्रिकेट मॅच सात्विक, राजसिक, तामसिक, राजसिक. सुंदर. त्याच्यानंतर पॉलिटिक्स राजसिक, सात्विक, तामसिक, राजसिक. बरोबर. तामसिक का नाही? तामसिक का नाही? त्याची लक्षणं आहे. राजसिक याच्याकरता तर अजून पाहिजे, अजून पाहिजे, हा भाव जिथे त्याला राजसिक म्हणता येईल. तर हे तुम्हाला डिफरन्शिएट करता यायला पाहिजे की काय माझ्यासाठी चांगलं आहे आणि माझ्यासाठी काय चांगलं नाही. ठीक आहे. आता इथे 3 उदाहरणं दिलेली आहेत. झाले सेटल? आता इथे 3 उदाहरणं दिली आहेत. ध्रुमेन वियते वहनीर यथा दर्शो मलेन च यतोलेनावृतो गर्भ तथा तेनेदमावृतम्. काम आपल्याला कसं आवृत करतो याची 3 उदाहरणं इथे दिलेली आहेत. धुमेन, धुमेन म्हणजे काय? धूर. आगीला जसा धूर झाकतो, धुमेन वियते वहनी, वहनी म्हणजे अग्नी. यथा दर्शमलेन च, दर्श म्हणजे आरसा, मलेन च, आरशावर धूळ बसली की दिसतं का तुम्हाला? यथा उल्बेन आवृत गर्भ, बाळ कुठे असतं? दिसतं का बाळ पोटातलं? आता मला सांगा, पहिलं काय घेतलं आपण? पहिलं काय घेतलं? जोरात. पहिलं काय होतं? बरोबर. दुसरं धूळ आणि तिसरं. आता याच्यात सगळ्यात जास्त कव्हरिंग कशावरचं आहे? सगळ्यात जाड कव्हरिंग कशातलं? कुठल्या उदाहरणात? बरोबर. त्याच्यानंतर 2 नंबरवर, 2 नंबरवर आरसा आणि सगळ्यात कमी, सगळ्यात कमी. ओके. तर इथे 3 लोकांबद्दल बोललं गेलं. सगळ्यात पहिलं जे कमी आहे म्हणजे धूर आणि अग्नी, हे मानव समाजासाठी. दुसरं आरसा आणि धूळ हे प्राण्यांसाठी. आणि तिसरं गर्भ आणि बाळ हे जे झाडं असतात ना, झाडाची योनी कोणाला मिळते सांगा जरा? झाडाची योनी कोणाला मिळते? ओके, असं आहे का? पहिलं झाडाची योनी कोणाला मिळते ना? हा, उदाहरण, एक्झाम्पल. हा, नलकुबेर मणिग्री. ज्या लोकांना अंग दाखवावं असं वाटतं, याच्यात भागवतात प्रमाण आहे दशमस्कंदामध्ये. कुबेराची 2 मुलं नलकुबेर मणिग्री एकदम फ्री असतात, काही नाही. 4 दिशा त्यांचे कपडे, ज्याला दिगंबर म्हणतात. दिग म्हणजे दिशा, अंबर कपडा. ज्यांच्या अंगावरचा कपडा 10 दिशा आहे त्याला दिगंबर म्हणतात. तर हे सगळे नागाबाबासारखे फिरतात आणि तिथे नारद मुनी येतात आणि ते म्हणतात, अरे हे काय, तुम्ही कुबेराची मुले असं वागतात तुम्ही? झाड. पण ते नंदबाबांच्या घरात झाड म्हणतात, हे त्यांचं भाग्य. मग ते भगवंताचं दर्शन. तर इथे सगळ्यात जास्त काम ज्याच्यात आहे तो व्यक्ती काय करेल? अंग प्रदर्शन करणार. नॅचरल इफेक्ट आहे. व्यक्तीला दोष द्यायचा नाही. आपण काय शिकलो? कोणाला दोष द्यायचा? रजोगुण.
त्या व्यक्तीत रजो इतका प्रबल आहे, ते फोर्स करेल रजोगुण त्याला, हे कर हे कर हे कर, आणि तो करणार. म्हणून आपल्याला गीता काय सांगते, जजमेंट नाही करायचं, त्याचा अनालिसिस करा ना. हा का असा वागतो, ही का अशी वागते. गीता सायकोलॉजीचा खूप जास्त विचार करते, कारण गीता व्यक्तीला दोषी नाही ठरवत, ते सांगते की कुठल्या गुणात हा वावरतो, तेवढा बघा तुमचा सगळा प्रॉब्लेम मोकळा होतो. तरी ते 3 उदाहरणाने सांगताय 3 प्रकारच्या लोकांना. सगळ्यात कमी मानवत असल्यामुळे तो भक्तीच्या माध्यमातून त्यातनं नक्कीच बाहेर पडू शकतो. हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. आता ठीक आहे बाबा, आम्हाला कळलं की काम आणि क्रोध आहे, आता कसं कंट्रोल करणार त्याचं पण इथे भगवंत सोल्युशन देत आहे. ओके, आता ते सोल्युशन थोडक्यात बघू आणि ड्रामा टीमला रेडी सांगू. कसं सुरुवात करणार. अँगर कंट्रोल, लस्ट कंट्रोल, काय सोल्युशन आहे याच्यावर, सोल्युशन सांगा. आता प्रॉब्लेम तर झाला डिफाईन, सोल्युशन द्या. हा, साधना करा म्हणतात, ठीक आहे सांगू. ओके, अजून अँगर कंट्रोल कसा करणार आहे, नाम जप. ओके छान. अजून अँगर कसा कंट्रोल करणार, अच्छा. आता त्याच्या पहिले ह्या श्लोकात समजून घ्या की हे जे तुमचे शत्रू आहे कुठे कुठे बसतात. इंद्रियानी मनोबुद्धी अस्य अध्याष्टन उच्यते, अध्याष्टन उच्यते एतैर्विमोह व्यक्तेश ज्ञानमावृत्य देहिनाम. तर इथे ते सांगतायत की ह्या शत्रूने 3 जागा पकडल्या आहेत. इंद्रियानी, काम आणि क्रोध तुमच्या इंद्रियात पण आहे, मनो तुमच्या मनात पण आहे, आणि सगळ्यात पॉवरफुल जागा बुद्धी, तुमची बुद्धी पण काम आणि क्रोधाने ग्रासलेली. आता बोला कसं कंट्रोल करणार, सांगा आता सोल्युशन सांगा. येस, सांगा सोल्युशन. कुठून सुरुवात करणार. 3 ठिकाण आहेत ना, इंद्रिय, मन, बुद्धी, 3 ठिकाणी व्हायरस इन्फेक्टेड आहे. लस्ट अँड अँगर. अँटीव्हायरस तुम्हाला टाकायचं आहे. कुठे टाकणार, मनावर, इंद्रियांवर. कसं कसं, बरोबर सांगितलं. त्याचं कारण शेवटी देतील भगवंत. इथे भगवंत सोल्युशन मध्ये पहिले सांगते तस्मात, म्हणून सुरुवात इकडनं करू नका. इंद्रियाणी आदौ. हे बघा 3 इंद्रिय एका रांगेत आहे. जीभ, तुमचं पोट आणि तुमचं उपस्थ जेनेट, ही 3 एका रांगेत आहे. बघा तुम्ही, जर तुम्हाला पोट आणि जेनेटरला कंट्रोल करायचं असेल तर बटन कुठे आहे, इथे बटन दाबलं की तिकडे एकदम कंट्रोल. इकडे बाहेरच्या ठेल्यावरची पाणीपुरी, गाडी एकदम मोकळी. दुसऱ्या दिवशी सकाळी दन दन दन. बाहेर पिझ्झा खाल्ला की गाडी एकदम ब्लॉक. गोली नंबर 1, गोली नंबर 2 सगळं घ्यावं. सगळं कुठून सुरू होतं, माउथ नाही, टंग. सगळा खेळ त्या जिभेचा आहे. तुम्ही जर गोड बोलले तर किती लोक जवळ येतात, आणि हीच ती जीभ आहे, बोलून मोकळी होते. मी मनात काही ठेवत नाही, बोल मग. जुलाब झाल्यासारखं दन 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 बोलतात. सगळा खेळ इथे. अध्यात्म मी तुम्हाला स्टार्टिंगला सांगितलं, इथे सुरू होतं अध्यात्म. अध्यात्माला दुसरं स्थान नाही. जीभ, खायचा प्रसाद, आणि हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम राम. भगवंत म्हणतात इंद्रियांपासून सुरू करा, विशेष करून जिभेपासून. कारण का, त्याला कारण बघा. तुम्ही मन का नाही सांगितलं पहिले, माइंड कंट्रोल का नाही सांगितलं, इंटेलिजन्स कंट्रोल का नाही सांगितलं. भगवंत म्हणतात मन आणि बुद्धी अति सूक्ष्म आहे, पकडता येत नाही,
म्हणून जे पकडता येतात, जे दिसतात त्यांच्यावर काम करा. इथे भगवंत ते सांगतायत, इंद्रियानी पराण्याहू इंद्रियेभ्यो परम मन मनसास्तु परा बुद्धे यो बुद्धे परतस्तुस. 5 प्रकारचे आनंद आहेत. आणि ग्रॉस टू सटल म्हणजे जे दिसतं तर जे एकदम सूक्ष्म, असे 5 तरीके सांगितले. इंद्रिया ही सगळ्यात पहिले ग्रॉस, एकदम खालच्या स्तराचा आनंद इंद्रियांचा. इंद्रियानी पराण्या हो, त्याच्यावरती काय मन. इंद्रियानी पराण्या हो इंद्रिय परम मन, मन त्याच्यावरती आनंद आहे. बघा काही पेंटर असतात, आर्टिस्ट, तासन तास पेंटिंग करतात, खायची सूद नाही, बोलायची सूद नाही, काय का मनाचा आनंद. मनसास्तु परा बुद्धे, सायंटिस्ट एकदा लॅब मध्ये गेले की जग बीग सगळं विसरून जातं, काही नाही, फक्त रिसर्च, बुद्धीचा आनंद. ऍडिक्शन जर सोडवायचं असेल, वरच्या लेवलचा आनंद देत चला, ऍडिक्शन खालचे लगेच सुटतात. हायर प्लेजर कंपल्सरी आहे. गीता कुठेही प्लेजर डिनाय करत नाही, प्लेजर कंपल्सरी आहे, कारण तो आपला स्वभाव आहे. मुलांना जर एखाद्या सवयीतनं काढायचं असेल तर उच्च प्रकारच्या सवयी जोडा, सवय लावावीच लागेल, कारण त्याच्यात आनंद आहे. इंद्रियांमध्ये व्यस्त झाले मनाचा आनंद, मनात व्यस्त झाले बुद्धीचा आनंद, बुद्धीत व्यस्त झाले अहंकाराचा आनंद. अहंकाराचा आनंद म्हणजे हा सत्संग माझा आहे, मला या सत्संगासाठी काहीतरी करायचंय, मला या सत्संगाला वाढवायचंय, अजून लोकांना, हा अहंकार, कारण माझं आहे, ममत्व आलं. आणि त्याच्यावरती योगुद्धे परतस्तुस, त्याच्यावरती आत्म्याचा आनंद, त्याच्या पलीकडे आनंद संपतो. तर गीता सांगते आनंद घ्या, कंपल्सरी घ्या, जबरदस्ती घ्या, पण कुठे घेता हा विषय आहे. आज आपल्याला चुकीच्या आनंदाची सवय आहे, तिथून जर वर उचलायचं असेल तर ग्रेडेशन दिलंय. आणि आज जे आपल्याला कळतं ते इंद्रिय आहेत, म्हणून भगवंताने मागच्या श्लोकात इंद्रिय सांगितले. आणि आता शेवटचा एवं बुद्धे परम बुद्ध्वा संस्तभ्यात्मानमात्मनः जहि शत्रुं महाबाहो कामरूपं दुरासदम्. भगवंत म्हणतात ह्या जगात कामरूपम दुरासदम, कामापेक्षा भयानक शत्रू कोणीच नाही. जही शत्रू महाभाव, इतका महाभाव, इतका प्रबळ आहे, याला जिंकणं सोपं नाही. जिंकायचं असेल तर एवं बुद्धे, तुम्हाला सत्संग करणं कंपल्सरी आहे. सत्संगाने काय होईल, बुद्धी टप्प्याटप्प्याने शुद्ध होणार. बुद्धी शुद्ध झाली की ती तीक्ष्ण होणार आणि निर्णय घेणं तुम्हाला सोपं होतं. म्हणून जर तुमची मुलं सत्संगाला येत असतील, येऊ द्या. तुम्हाला हे माहिती नाही की त्यांच्या बुद्धीत कशी ग्रोथ होते, सायकोलॉजिकल, मेंटल, सगळ्या प्रकारावर इथे ग्रोथ असते. प्रत्येक साधकाची ग्रोथ असते, कारण इथे ज्ञान दिलं जात आहे, इथे सिद्धांत मांडले जात आहेत, प्रिन्सिपल सांगितले जात आहेत. टप्प्याटप्प्याने ते आत रुळले की तुम्ही बघा इतक्या प्रगतीने तो व्यक्ती पुढे जाताना दिसेल तुम्हाला. म्हणून एवं बुद्धे, त्या बुद्धीला तीक्ष्ण करण्यासाठी तुम्हाला साधन काय, तर ही गीता आपल्याला दिलेली आहे. आता शेवटची लाईन सगळ्यांनी आपल्याला सोबत म्हणायची, दिसते तुम्हाला सगळ्यांनी सोबत. ओम तत्सदिति श्रीमद्भगवद्गीतासु उपनिषत्सु ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुन संवादे कर्मयोगो नाम तृतीयोऽध्यायः. हरे कृष्ण.